नमस्कार गिरीश दादा. आपली तब्येत कशी आहे पहिल्यांदा? नमस्कार. तब्येत तर ठीकच आहे. निवडणुकीचे वारा आहे, त्याच्यामुळे तब्येत खराब होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. पहिला विषय माझा असा होता की साऊथ नागपूरची तुमची जी तिकीट होती त्याला घेऊन खूप सस्पेन्स होता. थोडी लेट आली मला वाटतंय. त्याच्या मागे काय चालत होतं? आम्हाला असं माहित झालं की रामटेक आणि साऊथ नागपूरचे काहीतरी चालू होतं. नाही, अगदी बरोबर आहे. बघा की महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये म्हणजे शिवसेनेचं एक असं हे होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सिटीमध्ये एक ती सीट आम्हाला मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. आणि त्याच्यामुळे त्यांचं टार्गेट जे होतं ते दक्षिण नागपूरला होतं, कारण की यापूर्वी त्या दक्षिणमध्ये आणि पूर्वमध्ये त्यांचा कॅन्डिडेट एकदा उभा झाला होता. परंतु ज्यावेळेस कॅन्डिडेट त्यांचा 2009मध्ये होता तर मोठ्या फरकाने तो हारलेला होता. आणि पण त्यावेळेस BJP आणि शिवसेनेची युती होती. आता काय झालं की त्यांनी क्लेम दक्षिण नागपूर केलेला होता. पण आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले असेल आहे, आमचे प्रभारी चिन्नीथला आहे, बाळासाहेब थोरात असेल आहे, विजय वडेट्टीवार आहे, या लोकांनी धरून ठेवलं होतं की नाही, दक्षिण नागपूर हे आमची जिंकणारी सीट आहे, त्यामुळे आम्ही ती देणार नाही. कारण की आपणास माहीत आहे की मागच्या वेळेस थोडासा फरकाने 3-4 हजार मतांनी मी राहून गेलो होतो. आणि त्याच्यामुळे की माझ्या पक्षश्रेष्ठीला एक विश्वास होता की ज्या पद्धतीने मी हारल्यानंतरही गेले 5 वर्ष सतत सर्वसामान्य लोकांमध्ये आणि मतदारामध्ये वावरलं, त्यामुळे माझ्या पक्षश्रेष्ठीला एक विश्वास होता की ही सीट गिरीश पांडवच्या माध्यमातून आपण काढू शकतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत लढाई जिंकली. आणि टफ फाईट की नाही, टफ फाईट मला असं मी म्हणणार नाही. तिकीट घेणं टफ फाईट होती एक. हो, निश्चितच. कारण की कसं होते की तिकडनं संजय राऊत जे आहे ते तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीच आहे की एखादी गोष्ट त्याला जिद्द पकडली की तर पकडून ठेवतात. मला त्यावेळेस एक भीती एक होती की ज्या पद्धतीने सांगलीमध्ये झालं की न विचारता त्यांनी आपला उमेदवार डिक्लेअर केला होता, असं व्हायला नको, हीच एक माझ्या मनामध्ये भीती होती. परंतु मला माझ्या सर्व नेत्यांवरती मला विश्वास होता की ती सीट काँग्रेसच्या वाट्याला येईल. आणि ती आली आणि ते आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून दिली. त्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या सगळ्यांचं मनातून खूप खूप धन्यवाद मानतो आहे. जसं तुम्ही म्हटलं 2019 मध्ये काहीच मतांनी तुम्ही राहिले, काय झालं 2019 मध्ये? नाही, काय झालं एनालिसिस काय? त्यावेळेस पण असं झालं की सगळ्यात शेवटच्या क्षणी माझी तिकीट डिक्लेअर झाली. आणि फक्त मला 13 दिवस मला मागच्या वेळेस प्रचाराला मिळाले होते. पण आपण मेहनत करत होतो का तिकीटच्या पहिले साऊथ नागपूर? नाही, मी तर गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतोय. राजकीय क्षेत्रामध्ये होतो परंतु तेवढं नव्हतं. मला आवड जी आहे ती मला सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. मी हे काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर मी माझं काम करत होतो. आपणास माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये मी इतके कामं केलेले होते की कोविडच्या काळामध्ये मी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. किट वाटपाचा कार्यक्रम असेल, एरियामध्ये संपूर्ण दक्षिण नागपुरामध्ये मी स्वतः सॅनिटायझरच्या मशीना घेऊन जनतेला दिल्या आणि स्वतःसुद्धा केले होते. त्याचप्रमाणे लोकांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम, मेडिकलमध्ये ॲडमिट करण्याचं काम, असे त्यावेळेस कामं माझ्या हातून झालं आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे सुद्धा मला बराचसा फायदा यावेळेस होता की मी कुठे आपण राहिलो 19 मध्ये मला असं वाटतं की जे कमी वेळ जे मला मिळाली तो एक मला अडचण असं वाटतं. आणि ते कुठेतरी हारलो म्हणजे कुठेतरी आपले काही कारण असेल आहे, नियोजनाचा अभाव होता. आणि तुम्हाला सांगतोय की 19 मध्ये काँग्रेस पक्षाकरता एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला तिकीट मिळाली होती. BJPची लहर होती, मोदी लहर होती, सेंटरमध्ये, राज्यामध्ये, इव्हन नागपूरमध्ये BJPची सरकार होती. आणि सरकार सत्तेमध्ये असलं, ज्या पक्षाची सरकार असते त्यांना कुठेतरी एक बेनिफिट मिळत असतो. आणि दक्षिण नागपुरामध्ये BJPच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की त्यावेळेचे CM यांनी सिटिंग आमदाराचे तिकीट कापून त्यांच्या मित्राला मैत्री त्यांनी निभवली होती आणि तिकीट दिली होती. आणि मला असं वाटतं त्यावेळेस पण एक सर्वसामान्य लोकांमध्ये जे मी काम करत आलो 15 वर्षापासून, त्याचा माझा परिचय लोकांपर्यंत होता, संपर्क होता. ते एक टफ फाईट झाली. आणि त्यावेळेसुद्धा लोक म्हणायचे की भाऊ तुम जीत के आ रहे. आणि कदाचित तसं असेलही. तर शेवटच्या वेळेस काय झालं की माननीय मुख्यमंत्री त्यांनी पर्सनल इंटरेस्ट घेऊन इथे मोठ्या प्रमाणामध्ये
आर्थिक व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत त्यावेळेस झालेली होती. आणि मला असं वाटतं संघटनेचा पण काहीतरी अभाव असावा. आज काही का असेना BJP संघटन आहे. त्यावेळेस म्हणजे दक्षिण नागपुरामध्ये जवळपास नगरसेवकाची गोष्ट जर झाली तर 25 नगरसेवक येतात. त्यापैकी शिवसेना आणि त्यावेळेस शिवसेना BJPची युती होती. 25 पैकी 22 नगरसेवक जे आहे हे BJPचे होते, 2 नगरसेवक शिवसेनेचे होते आणि 1 नगरसेवक काँग्रेसचा होता. हा सगळा अभाव होता. आणि त्यांनी म्हणजे एक आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की एडिट चोटी का जोर लगा दिया था. स्मृती इराणी सारखे स्टार प्रचारक त्यांना इथं आणावं लागलं. योगी आदित्यनाथ सारख्या व्यक्तीला दक्षिण नागपुरामध्ये, महाराष्ट्रात हे कुठेच गेले नव्हते, विदर्भात कुठेच गेले नव्हते, पण पर्टिक्युलर दक्षिण नागपुरामध्ये त्यांचे स्टार प्रचारक आले. त्यांना म्हणजे असं नाही की एकदम सोपं गेलं असं मी म्हणणार नाही. आणि त्यामुळे यावेळेस मला एक सहानुभूती लोकांमध्ये मिळते आहे की बाबा मागच्या वेळेस आपण गिरीश पांढरे ते अंडर एस्टिमेट केलं होतं, पण इतकी टफ फाईट. मला हेच विचारतो की आपण वन ऑफ द कॅन्डिडेट आहे जे 2019 मध्ये आपण निवडणुका लढलो होतो. त्याच्यानंतर जे 5 वर्ष होते आपण ऑन ग्राउंड दिसलेले, बाकी काही कॅन्डिडेट तेवढे दिसले नाही. हा माझा व्यक्तिगत ओपिनियन आहे. मागच्या 5 वर्षात तुम्हाला लोकांचा काय प्रतिसाद भेटलेला? नाही बघा काय कसं असतं की कुठलंही काम करत असताना आपल्याला कुठेतरी पॉवरची गरज असतं. पण तरी सुद्धा मी जसं आता मागच्या या 5 वर्षामध्ये आपल्या पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार निवडणारा अभिजित वंजारीच्या माध्यमातून, शिक्षक मतदारसंघामधनं आपले सुधाकर अडबैले जे निवडून आलेत, एक वातावरण निर्माण झालं. आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे मी निधी जिला म्हणतो आपण, फंड जे म्हणतो, ते त्यांच्याकडनं आणून मी दक्षिण नागपुरात मोठ्या प्रमाणामध्ये कामं केले. जवळपास 35 करोडचे कामं मी दक्षिण नागपुरामध्ये पदावर नसताना, म्हणजे आमदार नसताना, जवळपास विविध फंड आमदाराचे म्हणा, खासदाराचे म्हणा आणि DPDCच्या माध्यमातून हे सगळं आणून मी इतके कामं केले. आणि लोकांच्या मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये मला मोठ्या प्रमाणात आवड आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांचे पर्सनल जरी प्रश्न असेल ते सोडवण्याचं मी काम करत असतो. आणि लोकांच्या योजना असेल ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम असेल. त्यामुळे माझं पर्सनल टच डायरेक्ट मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो खूप फायदा मला झालेला असं वाटतं. आता आपण 2024च्या निवडणुकीकडे चाललो आहे. 3-4 दिवसच आहे. काय विजन आहे आता सध्या साऊथ नागपूरला घेऊन? नाही बघा, सध्या दक्षिण नागपूर म्हटलं तर नागपुरामध्ये जे आहेत 6 मतदारसंघ, त्यापैकी एक अविकसित विधानसभा क्षेत्र म्हणून मला असं वाटतं दक्षिण नागपूर आहे. कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे. महिलांकरता काही कुठली योजना दक्षिण नागपुरात तरी आली नाही आहे. बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्याकरता कुठलाच विषय म्हणजे कामं झालेले नाही आहे. महागाईबद्दल असेल ठीक आहे, पण दक्षिण नागपुरामध्ये ज्या प्रकारचा विकास व्हायला होतो, तुम्हाला सांगू इच्छितो, दक्षिण नागपुरामध्ये एक आमचा प्रभाग मानेवाडा प्रभाग असा आहे की तिकडले भूखंड आरक्षित भूखंडामध्ये म्हणजे आरक्षण आलं, ग्रीन बेल्टमध्ये असेल, डम्पिंगमध्ये असेल, जवळपास 80,000 लोक त्यामध्ये इफेक्टेड झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आणि ते सगळं गरीब लोकांनी ते प्लॉट घेतले आहे. गव्हर्नमेंटमधनं रिटायर झाले लोकांनी, त्यांना जे पैसे मिळतात त्या पैशातनं प्लॉट घेऊन घरं बांधले, परंतु अजूनपर्यंत त्यांना RL लेटर मिळालेलं नाही आहे. परंतु तुम्हाला पण हे गोष्ट मी सांगावीशी वाटते की 2014मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे त्यावेळेचे जे विरोधी पक्ष नेता होते 2014मध्ये देवेंद्र फडणवीस, त्यांनी त्या भागामध्ये मिटिंग घेतली आणि त्यांना जनतेला आवाहन केलं होतं की जर तुम्ही आम्हाला म्हणजे BJPला सत्तेमध्ये जर आणलं तर या भागामध्ये जो प्रश्न आहे विशेषतः आरक्षित भूखंडाचा, ते आरक्षण आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये काढू असा शब्द दिला होता. परंतु तुम्हाला सांगतोय की पहिली मीटिंग सोडा, 5 वर्ष सत्तेमध्ये राहिले पण त्या विषयावर चर्चासुद्धा झालेली नाही आणि अजूनही तो प्रश्न त्यांनी काही सोडवलेला नाही आहे. तर माझा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझं हे राहणार आहे की जर जनतेचा आशीर्वादाने मला जर विधानसभेमध्ये मी गेलो तर सगळ्यात पहिले माझा कुठला प्रश्न राहिला ते या आरक्षित भूखंडावर राहणार आहे. तसंच दक्षिण नागपुरामध्ये गटर लाईनची फार मोठी समस्या आहे. प्रत्येक घरामध्ये जिथे विहीर आहे त्या विहिरीला गटरचं पाणी आहे.
हे खूप मोठी समस्या आहे. नळ पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. 24/7 वाली योजना यांची होती OCWची, हे मला सांगायची गरज नाही, सर्व लोकांना माहीत आहे की ती फेल झालेली आहे. 24 तास तर सोडा, 20 मिनिटं सुद्धा लोकांच्या घरी नळाला पाणी येत नाही. नळ आहे परंतु पाणी नाही, अशी अवस्था संपूर्ण दक्षिण नागपुरामध्ये आहे. आणि बाकी सुद्धा बरेचसे विषय आहेत. आमच्या अयोध्येनगरमध्ये जम्बूद्वीप नगरचा भाग जो येतो तिथे नाल्याचा प्रश्न आहे. तो नाला त्यांनी या पद्धतीने काम करायला पाहिजे, ते केलेलं नाही आहे. दर पावसाळ्यामध्ये ते नाला ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरामध्ये घाणेरडं पाणी जातं. हा विषय माझ्याकडे आहे. दिघोरीमध्ये सुद्धा बऱ्याचशा समस्या आहे. ह्या सगळं सोडवण्याचं माझं एक विजन आहे. आणि विशेषतः नवयुवकांकरता रोजगार प्राप्त कसा करून देता येईल हा माझा मेन हे राहणार आहे. तुम्हाला माहीत आहे की नागपूरमध्ये सुद्धा मोठमोठे उद्योग गेल्या 5 वर्षामध्ये जे येणार होते ते सुद्धा या लोकांनी गुजरातला पळवून नेले. ते उद्योग नागपुरात सुरू झाले असते ते जवळपास नाही म्हणता 80,000 बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला असता. माझा प्रयत्न राहील, महाविकास आघाडीची सरकार जर आली तर सगळ्यात तो माझा तो आरक्षणाचा प्रश्न आहे, भूखंड आरक्षणाचा. आणि दुसरं माझं प्रायोरिटी नाही की बेरोजगारांना उद्योग कसे आणता येईल आणि त्यांना रोजगार प्राप्त कसा करून देता येईल, हा माझा म्हणजे माझं विजन आहे की मुलांना. कारण की मी पाहिलं आहे की जे तरुण मुलं विशेषतः दक्षिण नागपुरामध्ये जे आहे भरपूर मोठ्या प्रमाणे आणि व्यसनाच्या आहारी जाऊन राहिलेलं आहे. तुम्हाला सांगायला म्हणजे मला खेद वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MD आणि हे जे बाकी ड्रग्स जे आहे सगळ्यात जास्त कुठे विकला जात असेल ते नागपुरामध्ये आहे. म्हणजे सगळ्यात 1 नंबर असं सांगतात आहे. म्हणजे जे ऑन पेपर जे दिसत आहे की पुण्यानंतर सगळ्यात जास्त याचा खप कुठे आहे तर ते नागपुरामध्ये. आणि त्यामध्ये पण मला माझ्याकरता अजून खेदाची बाब ही आहे की नागपुरामध्ये सगळ्यात जास्त खप हे दक्षिण नागपुरामध्ये आहे. तर त्यामुळे एक माझी जबाबदारी आहे की या तरुण मुलांना या व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल. आणि आपण बघतोय की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे नागपूरचे मंत्री आहे, होम मिनिस्टर जे आहे नागपूरचे आहे आणि नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम वाढलेले आहे असं मला वाटतं. आणि हे सुद्धा एक माझं विजन आहे की विद्यार्थ्याकरता सुद्धा की बरेचसे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस मी स्वतः एक एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे मला माहीत आहे की सध्या विद्यापीठामध्ये मी गेल्या 15 वर्ष सिनेटमध्ये होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठला अभ्यासक्रम असायला पाहिजे हा सुद्धा मला बरंचसं जे मला कळतं. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये उठायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये फायदा होईल. असे बरेचसे विजन माझ्या आपल्या समोर भाजपचा कॅन्डिडेट आहे. एक स्ट्रेट क्वेश्चन विचारतो की भाजपचा एक स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे की तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर खूप भर देतो की फ्लायओव्हर आहे, रस्ते आहे, मेट्रो आहे. आपला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला घेऊन काही विजन म्हणजे आपण असं सांगू शकतो की साऊथ नागपूरमध्ये हा एरिया इथे हा बनायला पाहिजे. जसं एका नागरिकांनी क्वेश्चन विचारलं होतं की आपला शक्करधराला जो हॉटेल सेंटर पॉईंटचा जो लँड होती तिथे स्पोर्ट्स पार्क आहे, तिथे काही नवीन काही गोष्टी येऊ शकतो का, तसं काही आपलं प्लॅन्स आहे, आपण प्रोजेक्ट केलेले आहे. हे बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगतोय BJPचं धोरण आहे. त्यांचं म्हणणं विकास म्हणजे काय, विकास म्हणजे जे डोळ्याने दिसते ते विकास. सिमेंट रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे हे केलं म्हणजे विकास. पण ते गरज पण आहे ना, नाही करत आहे, ट्रान्सफॉर्म होता नागपूर आता. नाही अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे, हे झालं म्हणजे विकास झाला असं नाही. मी ते तुम्हाला सुरुवातीला म्हटलं बेरोजगाराचा प्रश्न आहे, हा विकास होईल जर तुम्ही रोजगार देऊन राहिले आहे तर त्याला विकास म्हणता येईल. म्हणजे गडर पण नाही बनले, ते एक बेसिक आले लक्षात. जे मूलभूत सुविधा जे जनतेला द्यायला पाहिजे, जे गरज आहे ते व्हायला पाहिजे. आमचा विरोध सिमेंट रस्त्याला नाही आहे, आमचा विरोध मेट्रोला नाही आहे, ओव्हरब्रिजला नाही आहे, परंतु मूलभूत सुविधा जे जनतेला मिळायला पाहिजे. पाणी पाहिजे, आरोग्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे. हे प्रश्न जे आहे हे पहिले करायला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा सर्वांनी विकास झाला असं आपण म्हणता येईल. आणि यांचं धोरण आहे जे दिसते वो किया, याचा अर्थ की आम्ही विकास केला. पण जनता गेल्या 10 वर्षामध्ये थोडी त्यांच्या भूलथापामध्ये आले, परंतु जनतेच्या लक्षात आलेलं आहे की ही सरकार काही कामाची नाही आहे. आणि तुम्हाला सांगतोय की यावेळेस निश्चितच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे. साऊथ नागपूरला मेट्रो नाही आली, आपलं काय विचार याच्यावर? नाही, हे बघा कसं आहे, मी बरेचदा असे प्रस्ताव आहे की बघा विचारलं तुम्ही की साऊथ नागपूरला प्लॅन्स आहे? नाही, बिलकुल बिलकुल बिलकुल. हे बघा कसं आहे,
आता जे काही आता हे जे मेट्रो जे झालेलं आहे, हे जे रेसिडेंट्स एरियाला तुम्ही जोपर्यंत कनेक्टिव्हिटी देणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार आहे. बघा, तुम्ही फक्त 4 क्रॉस मारून दिले म्हणजे झालं असं नाही आहे. आज दक्षिण नागपुरामध्ये आशियातलं सगळ्यात मोठं मेडिकल हब इथे आहे. मेडिकल कॉलेजच्या इथे येणारा पेशंट जो आहे संपूर्ण नागपुरातून येतो आहे. नागपुरातून नाही तर बाहेरून सुद्धा येत आहे. तिथे कनेक्टिव्हिटी पाहिजे. आज आमच्या दक्षिण नागपुरामध्ये बाबा ताजुद्दीनचा दर्गा आहे, तिथे कनेक्टिव्हिटी पाहिजे. जिथे पब्लिक ट्रान्सफर जास्त होतात तिथे हे सगळं असायला पाहिजे. परंतु यांनी काय केलं की फक्त दिखावा करता एक क्रॉस मारून दिला, लोकांना दाखवून दिलं की आम्ही मेट्रो. तुम्ही आज पण बघा, मेट्रो आज लॉसमध्ये चालून राहिली आहे की प्रॉफिटमध्ये चालू आहे. ज्या प्रमाणामध्ये प्रवासी मिळालं पाहिजे ते मिळत नाही ना, कारण की कनेक्टिव्हिटी नाही आहे. आणि तुम्हाला सांगतोय की मी जर आमदार झालो तर हा सुद्धा माझा संकल्प जो आहे त्या संकल्पामध्ये दक्षिण नागपुरामध्ये मेट्रोची कनेक्टिव्हिटी कसं आणता येईल. ताजुद्दीन महाराजांचा असेल आहे दर्गा, तिथे असेल बाबा दर्गा, जीएमसी आणि जीएमसी असे काही तुम्ही जिथे मार्केट एरिया. आता आमचा सक्करदरा जो आहे या भागामध्ये जे आहे इथनं मेट्रो जाणं फार गरजेचं असं मला वाटतं आणि ते मी करणार, तुम्हाला सांगतोय. कारण की जोपर्यंत कनेक्टिव्ह होणार नाही काही ते प्रॉफिटमध्ये राहणार नाही. साऊथ नागपूरमध्ये बीजेपीचे मोहनमध्ये स्टँडिंग एमएलए त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप केलं असं म्हणतात आहे. तुम्हाला काही त्याच्यावर पॉईंट आउट करायचं आहे की अनप्लॅन्ड या असं तुम्ही डेव्हलपमेंट केलं ज्याची गरज नव्हती? मानेवाड्याचा फ्लायओव्हर करताय, रस्ता ऑलरेडी मोठा आहे, त्याची गरज आहे नाही. हे बघा, तिथे हे लोक जे कामं करतात सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता काम करतात. तुम्हाला माहित आहे की नागपूर शहरामध्येच यापूर्वी 2 ओव्हरब्रिज यांनी बांधले आणि पाडले सुद्धा आहे. तर म्हणजे जर यांचं नियोजनबद्ध काम असतं तर आपल्याला 2 ओव्हरब्रिज पाडावं लागलं नसतं. आज यांनी सदरमध्ये सुद्धा ओव्हरब्रिज बांधलाय, अजूनपर्यंत त्यांना लँडिंग मिळत नाही आहे. आणि एक जे लँडिंग मिळालं आहे ते सुद्धा त्यांनी हडल त्या म्हणजे रस्ता बंद करून टाकलाय जो आपल्या एनआरटीच्या तिथला जो आहे. हे फक्त तुम्हाला सांगतोय, हे सरकार नियोजनबद्ध काम न करता मला असं वाटतं की कुठला तरी हेतूने आज मला सांगा सिमेंट रस्ते आणि ओव्हरब्रिज बांधल्याने कोणाला फायदा होत आहे? सर्वसामान्य जनतेला फायदा होतो आहे का? गोरगरिबांचा प्रश्न होते का की आमच्या घरासमोर सिमेंट रस्ते बांधा? गल्ली सिमेंट रस्ते बांधायची गरज काय होती हा एक प्रश्न आहे. आणि जेव्हा मी ह्या प्रश्नावर विचार करतो तर मला असं वाटतं की हे रस्ते सर्वसामान्य जनतेकरता नाही, तर मला असं वाटतंय की आज भारतामध्ये 90% सिमेंट फॅक्टरी हे फक्त एका व्यक्तीची आहे, ते म्हणजे अदानी. कदाचित असं तर नाही आहे की अदानीला प्रॉफिट पोचवण्याकरता हे सगळे सिमेंट रस्ते बांधतात आहे. जर जनतेकरता बांधण्यात आले असते तर नियोजनबद्ध राहिलं असतं, नियोजनबद्ध काम केलं असतं. तर गेल्या जुलै महिन्यामध्ये जो पाऊस आला, पहिल्याच पावसामध्ये प्रत्येक दक्षिण नागपूरच्या प्रत्येक घरामध्ये लोकांच्या घरात पाणी गेलं, नुकसान झालं, लोकांचं गरिबांचं घरातलं साहित्य खराब होऊन गेलं. 2-2 लाख रुपये लोकांचे खर्च झाले आणि 1 रुपया सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारची मदत करण्यात आली नाही. सांगण्यात तात्पर्य यांचं काम जे आहे हे सर्वसामान्य जनतेकरता नसून कुठल्या तरी उद्योगपतीकरता हे काम करतात असं माझं मत. आपण म्हटलं की भाजपवाले लोकांना सोबत घेऊन डेव्हलपमेंट नाही करत. आपण निवडून आलो तर आपण एक प्रोजेक्ट जर इम्प्लिमेंट करायचं असेल साऊथ नागपूरला, तेव्हा आपण काय करू? म्हणजे सिटीजन सोबत कसं तुम्ही त्याला इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट? हे बघा, मी म्हणजे माझ्या याच्यामध्ये ते प्लॅनिंगच आहे की हे बघा, लोकांची मागण्या तर बरंच असतात आणि काम जे करणं नियोजनबद्ध होणं फार गरजेचं आहे. मी जर आमदार जर झालो ती लोकांच्या ज्या समस्या असेल किंवा त्यांची जी डिमांड असेल तर मी बघेल की तिथे खरोखर त्या गोष्टीची गरज आहे का. तसं नाही, जसं एक प्रोजेक्ट आपण मोठा प्रोजेक्ट आणतोय, फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर आणतोय, सक्करदरा लेकला मला डेव्हलप करायचं फॉर एक्झाम्पल, तर आपण त्यावेळेस लोकांना सोबत घेऊन चर्चा करू, जनता दरबार घेऊ, असं काही करू? नक्की. काय प्लॅन्स आहे? हे बघा, नक्कीच मी तुम्हाला सांगतोय की मी जर तुम्हाला मी आता बोललो की जवळपास 35 करोड रुपयाचं काम मी गेल्या 4-5 वर्षामध्ये केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते, एक एक्झाम्पल सांगतोय. मी ज्या पण गार्डनमध्ये जातो तिथे गेलं की लगेच मला लोक म्हणतात की भाऊ आमच्याकडे इथे टॉयलेटची सोय नाही आहे, आम्ही सकाळी सकाळी फिरतो
बरेचसे म्हातारे लोक असतात, ते शुगर पेशंट असतात, तर त्यांना टॉयलेटचा फार प्रॉब्लेम होतो. लगेच दुसऱ्या दिवशी किंवा नंतर मी दुसऱ्या कुठल्या गार्डनमध्ये जातो, तिथे ऑलरेडी टॉयलेट असतं. ते दुसरे लोक म्हणतात की भाऊ इथे टॉयलेट बांधलंय, तर पाण्याची सोय नाही आहे, सगळं घाणेरडं होतं, इतका घाणेरडा वास येतो की काय, म्हणजे आम्हाला इथे आम्ही वॉकिंग सुद्धा करू शकत नाही अशा. तर माझं काम नाही की लोकांना विश्वासात न घेता केलेलं काम आहे. आणि विश्वासात माझं असं म्हणणं आहे की मी विश्वासात घेईल की बा खरोखर तुम्ही म्हणत असाल तरच इथे आपण टॉयलेट बांधूया, नाही तर नाही. लोकांची डिमांड असेल तरच ते काम करायला पाहिजे, लोकांची डिमांड नसेल तर आपण ते करणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना विचारून असं बरेचसे आहेत की म्हणजे माझ्या मनात आहे की कुठलेही काम करत असताना त्या भागातल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन मेजॉरिटीने जे कुठलं काही निर्णय होईल त्यानुसार मी काम करणार आहे. एक आमचा साऊथ नागपूर सिटीजन्सचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला गेला की आपण आमदार जर बनलो तर जनसंपर्क आपण कसा ठेवणार आहे, म्हणजे लोकांशी कसं भेटणार आहे, काय फ्रिक्वेन्सी राहणार आहे, लोक कसं तुम्हाला अप्रोच करणार आहे? नाही बघा, म्हणजे आता म्हणजे मी इतक्या लोकांच्या ह्याच्यामध्ये इतका वावरतो, मी ते जे म्हणतात ना, जसं 24/7 वालं माझं काम झालेलं आहे. गेल्या 15 वर्षामध्ये मी लोकांना इतकं वावरलो की लोकांना असं वाटतं की गिरीश भाऊ याने एनी टाईम उपलब्ध आहे सारखं काम झालं आहे. प्रत्येक व्यक्तीकडे माझा मोबाईल नंबर आहे, मला पर्सनल नंबर माझा. अच्छा. आणि मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक सर्वसामान्य लोकांचा मी फोन घेतो. फोनवर त्यांची जे काही समस्या असेल ते मी ऐकतो, आणि फोनवर सोडवण्यासारखं असेल तर त्यांना मी तेव्हा ते समस्या सोडवतो. काही मोठं कारण असेल तर त्यांना माझ्या ऑफिसमध्ये, आज दक्षिण नागपुरामध्ये मी 3 भागामध्ये माझं कार्यालय सुरू आहे. एक मेडिकल स्क्वेअरला आहे, एक आपल्या उदयनगरमध्ये, अमरनगरच्या तिथे, आणि दिघोरीमध्ये आहे. ओके. तिन्ही एरियामध्ये माझे बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांच्या जे योजना असेल आहे, मतदार यादीमध्ये नाव टाकणं असेल आहे, आधार कार्ड अपडेट करून देणं असेल आहे, त्याशिवाय शासकीय योजनाचे फॉर्म भरून देण्याचं असेल आहे, माझ्याकडे एक सगळा स्टाफ असतो. त्या स्टाफच्या माध्यमातून 12 महिने माझे हे काम सुरू असतात. त्याच्यामुळे लोक डायरेक्ट माझ्या संपर्कामध्ये तिन्ही येथे मी डे बाय डे बसत असतो. आणि एक ते तर आहेच, परंतु लोकांमध्ये मी इतकं आहे की डायरेक्ट लोक माझ्याशी फोनवर म्हणा की पर्सनल आणि मी भेटू शकतात. ओके. साऊथ नागपूरची इकॉनॉमी काही आहे, आपण काही प्लॅन करतो इकॉनॉमी वाढवायसाठी, बिझनेसेस वाढवायसाठी, बिझनेसला बूस्ट या काही नवीन स्टार्ट करायची? नाही, हे बघा, तुम्हाला सांगतं की जसं तुम्ही मला मगाशी प्रश्न केला होता की बॉलिवूड सेंटर पॉईंट वगैरे, दक्षिण नागपुरामध्ये ज्या काही शासकीय जागा आहे, उदाहरणार्थ जे बॉलिवूड सेंटर पॉईंट जागा होती ते NITची जागा होती. त्याचप्रमाणे मोठ्या ताजबागजवळ क्रीडा संकुलची जागा होती. NIT जास्त लँड आहे साऊथ नागपूरला. हो, NIT मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे. काही NITच्या पण आहे आणि नजूलच्या पण आहे. अच्छा. नजूलच्या पण जागा आहे. तर या ठिकाणी काही आपण मोठ्या प्रमाणात प्रकल्प काय आणता येईल का, जर त्या भागामध्ये इंडस्ट्री एरिया असेल तर इंडस्ट्री आणता येईल का, कारण की दक्षिण नागपुरामध्ये पण काही भाग इंडस्ट्री एरियामध्ये डिक्लेअर केलेले आहे. पण हा आहे, अशा बऱ्याच अशा आहे ना. कोणतं एक पार्ट असेल तरी ते त्यामध्ये कसं की ज्या वेळेस NIT अस्तित्वात आलेली होती त्यावेळेस, म्हणजे ते तर इंग्रजाच्या काळापासून आहे, परंतु खरी जे NIT जी आहे 1959 पासून ते त्यांचं वर्किंगमध्ये ते आली. तर त्यांनी काय केलं, सुरुवातीला काही झोन पाडले होते, रेसिडेंट एरिया असेल, इंडस्ट्री एरिया असेल, या पद्धतीने आणि व्यापारी याच्यामध्ये असे झोन पाडले होते, आणि त्या प्लॉटला अलॉटमेंट दिलेलं होतं. तर त्या अशा पण काही जागा आहे आपल्याकडे. तर तिथे असं काही करता येईल का, तो एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहेच. आणि हे जे जागा जे याच्यावर कुठले प्रकल्प आणता येईल का, म्हणजे कमर्शियल माध्यमातून, जस्ट लाईक आता बर्डीवरती आपण पाहतो ते पार्किंग प्लाझा वगैरे जे आहे, असे काही करता येईल का असं माझ्या डोक्यामध्ये, आणि ते करता येऊ शकतं असं. आपण लँडच्या बद्दल बोललो, लँडमध्ये 2 प्रश्न होते की नागपुरात लँड प्राइसेस खूप वाढलेले आहे, म्हणजे रेसिडेन्शियलची गोष्ट केली, आणि साऊथ नागपूरलाही खूप वाढलेले आहे. म्हणजे मला वाटतं आज एक ऑन एन ॲव्हरेज फ्लॅट घ्यायला गेलो 70-80 लाखाच्या खालती कदाचित भेटणार नाही, ते बाहेर आउटस्कट्समध्ये भेटणार. तर सर्वसामान्य लोकांसाठी हाऊसिंगसाठी काही आपल्या प्लॅन्स आहे साऊथ नागपूरमध्ये? म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे,
ते एक मला वाटतं बिलो लाईनवाल्यांसाठी आहे, पण एक जे मिडल क्लास जो आपण म्हणतो तो मोठा चंक आहे त्याच्यासाठी साऊथ नागपूरमध्ये काय प्लॅन्स आहे आपले? घेणं अनअफोर्डेबल नाही आहे ना, बरोबर. मी तुम्हाला पहिल्याच्या काळात महाड आणि या सगळ्यांनी प्लॉट्स पण दिलेले आहे ना. हे बघा, दक्षिण नागपुरामध्ये म्हाडाच्या बऱ्याचशा योजना इथे आहेत, जसे की सोमारी क्वार्टर असेल, तुकडोजी नगर असेल, त्याचप्रमाणे आदिवासी कॉलनी असेल, हे म्हाडांचे कॉलनी इथे आहे. मी माझ्या याच्यामध्ये मी म्हणजे त्या कामामध्ये लागलो आहे. तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांची चर्चा सुरू आहे की बाबा हे सगळं रिडेव्हलपमेंटमध्ये टाकून इथे मोठ्या प्रमाणामध्ये हायटेक बिल्डिंग तयार करून असं काही करता येईल का? प्रधानमंत्री घरकुल योजना वगैरे असेल, अशा याच्यामध्ये आवास योजना, घरकुल योजना, असं काही करता येईल का? हे माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि हे शासकीय जे जागा जी आहे इथे सुद्धा असे आपण प्रकल्प राबवू शकतो. आणि असं झालं तर आपण ते करता येऊ शकतं, मला असं वाटतं. लँडमध्ये अजून एक क्वेश्चन होते नागरिकांचं होतं की साऊथ नागपूरच्या लँड माफियाला घेऊन आपण कसं डील करणार आहे त्यांच्यासोबत? नाही बघा, कसं आहे, आता या प्रश्नावर मी काही बोलू शकणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 10 वर्षामध्ये BJPची सरकार आहे आणि विशेषतः होम मिनिस्टर जे आहे ते सुद्धा आपल्या नागपूरचेच आहे. आणि तोच मला कधी कधी पालकमंत्री पण आहे. आणि तरी मला म्हणजे सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की होम मिनिस्टर आपल्या नागपूरचे असून सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये जे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. मग अशी तुम्हाला सांगितलं मी की ड्रग्सचं प्रमाण जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. आता भूमाफियाचा हा जो विषय जो आहे, आता हा विषय होम मिनिस्टरचा आहे आणि मी त्यांना मी तुमच्यामध्ये विनंती करेल की बाबा अशा कुठल्या घटना होऊ नये याची होम मिनिस्टरनी काळजी घ्यावी, एवढंच मी बोलू शकतोय. लाडकी बहीण योजना याला घेऊन खूप चर्चा चालू आहे की या इलेक्शनमध्ये खूप फरक पडणार आहे साऊथ नागपूरमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय वाटतं? नाही बघा, लाडकी बहिणीचं दक्षिण नागपूरमध्ये कुठलाही फरक पडणार नाही आहे. आमच्या इथल्या ज्या आई बहिणी जे आहे हे शिक्षित आहे, समजदार आहे, त्यामुळे त्यांना कळतं की ही योजना कशा करता आणली आहे. मी तुम्हाला सांगतो आहे की मी प्रत्येक ठिकाणी माझ्या आई बहिणी सांगत असतो की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मग तो महिला असो, पुरुष असो, गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यांची किंमत म्हणजे व्हॅल्यूसुद्धा सारखीच आहे प्रत्येकाची. परंतु महिलांना मी सांगतो आहे की म्हणजे इतकं अमूल्य मताची किंमत या सरकारने फक्त 1500 रुपये लावली आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हणतो की 1500 रुपयामध्ये तुमचं मत विकू नका. ते एक म्हण अशी तयार झालेली आहे की मताची होती कडकी म्हणून यांना आठवली बहीण लाडकी. आणि हे महिलांना समजून येऊन राहिलं आहे की बाबा यांना हे का बरं निवडणुकीच्या तोंडावरच यांना लाडक्या बहिणा का बरं आठवलं, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मी महिलांना ते सांगतोय, हे आता अप्रचार करतात आहे किंवा की BJPची सरकार जर गेली आणि काँग्रेसची सरकार आली बंद करून तर हे बंद करून टाकेल. परंतु मी तुमच्या माध्यमातून सगळ्या माझ्या आई बहिणी सांगू इच्छितो की असं होणार नाही आहे. उलट काँग्रेसची सरकार आली तर आम्ही डबल म्हणजे दर महिन्याला 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत, हे तुम्हाला महिलांना सांगू इच्छितो. याशिवाय आम्ही महिलांना महाराष्ट्रामध्ये कुठे पण निशुल्क ST बस प्रवास निशुल्क देणार आहोत. काँग्रेसने आता पंचसूत्र एक योजना आणलेली आहे, त्यामध्ये त्यापैकी ही महालक्ष्मी योजना आहे. दुसरं की सर्वसामान्य जनतेकरता आरोग्याचा संबंधात 25 लाखापर्यंतची योजना आणि त्यामध्ये औषधसुद्धा निशुल्क मिळणार, हे एक दुसरं हे होतं. तिसरं जे आहे, तरुणांना दर महिन्याला 4000 रुपये देण्याचं प्रॉमिस यांनी केलेलं आहे. चौथं, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न काँग्रेस महाविकास आघाडीने शब्द दिला की आम्ही त्यावर योग्य ते उपाय करणार. आणि महत्त्वाची म्हणजे जातीय जनगणना करू असं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे. यामुळे हे 5 सूत्र योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही पोचतो आहे. आणि लाडकी बहिणीचा कुठल्याही प्रकारचं मला वाटत नाही
कारण की आमच्या दक्षिण नागपूरचे जे महिला आहे ते समजदार आहे, त्याच्यामुळे 1% यांना फायदा होणार नाही असं मी तुम्हाला सांगतो. लाडकी बहीण लाडकी भाऊ याच्यामध्ये जे यंगस्टर्स आहेत त्यांना लागतो खेळण्यासाठी ग्राउंड, आणि साऊथ नागपूरमध्ये सगळ्यात मोठे ग्राउंड जे असे पाहिले गेलेले आहे NITचे मेनली, ते ग्राउंडची स्थिती आज खराब आहे, तेवढे डेव्हलप नाही आहे. आपले काही प्लॅन्स आहे, आपण काही बघा तुम्हाला सांगतोय मी, मगाशी सांगण्याचं राहून गेलो तुम्हाला. काँग्रेसच्या वेळेस ताजबागच्या तिथे एक क्रीडा संकुलाचं काम काँग्रेस पक्षाने सुरू केलेलं होतं, पण यांची सरकार आल्यानंतर ते संकुलचं काम थांबलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं होतं, परंतु यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. माझी प्रायोरिटी कामामध्ये तेही राहणार आहे की जे युवकांना खेळाच्या माध्यमातून प्रगती त्यांनी व्हायलाच पाहिजे. त्याकरता ते जे क्रीडा संकुल जे आहे ते सुरू म्हणजे कसं करता येईल, ते काम थांबलेलं जे आहे ते कसं सुरू करता येईल, हा माझा प्रयत्न राहणार आहे. खेळाला प्राधान्य द्यायलाच पाहिजे. जे जे ग्राउंड खेळाकरता आरक्षित आहे NITच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बरेचसे आहेत. जवळपास आमच्या दक्षिण नागपुरामध्ये 80-100च्या जवळपास काहीतरी मोठे मोठे ग्राउंड आमचे आहेत, त्यामध्ये प्ले ग्राउंडमध्ये. तर ते डेव्हलपमेंट करेल असंही माझं प्लॅनिंग म्हणजे आहे. सध्याचे जे आमदार आहे मोहन मते, त्यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाल होता, काय लोकांना त्रास झालेला त्याच्यामुळे, म्हणजे एक मोठा घटक असं म्हटलं जातं की त्यांना खूप त्रास झालेला नाही. आता हे बघा काय आहे की आता दक्षिण नागपुरामध्ये तुम्हाला म्हटलं की जर त्यांनी खरोखर काम केलं असतं तर जे आज आपण दक्षिण नागपूरला अविकसित विधानसभा क्षेत्र असं म्हणतो आहे ते म्हटलं गेलं नसतं. कुठलंही काम मी तुम्हाला सांगतोय की त्यांनी एखादं ठोस काम सांगावं की हे केलं. मोठमोठे बोर्ड लावून भूमिपूजन करणं म्हणजे खूप कामं केलं असं नाही आहे, आणि सिमेंट रस्ते बांधणं म्हणजे काही हे कामं नाही आहे. जसं मी यापूर्वी तुम्हाला म्हटलं, मूलभूत सुविधा लोकांना द्यायला पाहिजे. सिमेंट रस्त्याच्या पलीकडे मला तरी कामं काही दिसत नाही आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य जनताला माहीत आहे की गेल्या 10 वर्षामध्ये कुठलेही काम दक्षिण नागपुरामध्ये झाले नाही आहे. जनताच ठरवेल की गेल्या 10 वर्षामध्ये जे कोणी आमदार होते त्यांनी किती काम केलं जनतेला माहीत आहे. मागच्या निवडणुकात आपण 3-4 हजार मतांनी पाठीमागे राहिलो, या इलेक्शनमध्ये किती मतांनी आपण पुढे राहू? हे बघा, आता मी गेल्या 8-10 दिवसामध्ये कॅन्व्हसिंग करतो आहे. एक सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या पद्धतीचं माझ्या प्रती एक वातावरण जे मला दिसतं आहे, आणि विशेषतः माझ्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, एक जोश आहे, आणि एक मला जो प्रतिसाद जनतेकडनं मिळतो आहे. ज्याही ठिकाणी मी जातो आहे लोक मला म्हणतात की भैया चिंता मत करो, इस वक्त परिवर्तन नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की हे होणार आहे, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे, आणि त्याची जी सुरुवात जी आहे हे दक्षिण नागपुरातच होणार आहे असं मला वाटतं. जसं आता नागपुरात ना सेंट्रल नागपूरला घेऊन आम्ही खूप सगळ्या लोकांचं लक्ष आहे, पण आम्हाला साऊथ नागपूर खूप इंटरेस्टिंग वाटतोय. फाईट तुमच्यामध्ये आणि मोहन मतांमध्ये. नाही, मला तर काही वाटत नाही. बघा, मागच्या वेळेस मी म्हटलं की म्हणजे जे काही 3-4 हजाराचा फरक राहिला ते सुद्धा मी म्हटलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आणि त्यांना पूर्ण एडिट चोटी का जोर लगाना पडा था असं तुम्हाला म्हटलं. यावेळेस तुम्हाला सांगतो खूपच वातावरण यांच्या विरुद्धामध्ये आहे, आणि मागच्या वेळेस माझ्या विरोधामध्ये जे 3-4 अपक्ष लोक उभे होते ते आज सगळे माझ्या बाजूने आहे. म्हणजे तुम्हाला सांगता येईल की जे होले म्हणून जे सतीश होले हे त्यांनी 3-4 हजार मतं घेतले, 4-5 हजार मतं घेतले होते. प्रमोद मानमोडे यांनी घेतलेले होते, किशोर कुमेरिया यांनी घेतले होते. हे आज सगळे माझ्या बाजूनी आहे. तो एक प्रश्न, आणि आमदाराप्रती असलेला रोष जनतेमध्ये हे एक माझी जमेची बाजू आहे. आणि या सर्व जर विचार केला, आणि मी गेल्या 5 वर्ष जे लोकांच्या सेवेमध्ये राहिलो, या सर्वांच्या याच्यावर मला असं वाटतंय की निश्चितच मी 50,000 आणि त्यापेक्षा जास्त मतांनी फरकाने मी निवडून येणार आहे असं तुम्हाला विश्वासाने सांगतो. आपल्याला या निवडणुकीसाठी शुभेच्छा, आणि आपण या चर्चा केली. धन्यवाद. थँक्यू.